नमस्कार मंडळी, मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळचे सगळे कामं वगैरे आवरून झाले होते. त्यानंतर मग मी छान असे देव वगैरे घासून घेतले होते, देवपूजा करून घेतली होती. रोज काही मी देव वगैरे काही घासत नाही, आठवड्यातून एकदाच देव वगैरे घासून घेत असते. अशा प्रकारे मी साधीच देवपूजा वगैरे करून घेतली होती. आणि त्यानंतर मग मी भाकरी आणि भातच बनवलेलं होतं. त्यांना म्हटलं भाजीपाल्याचं काहीतरी घेऊन या. भाजीपाल्याचं दुकान बंद असल्यामुळे मग ते पार्सल भाजी आणायला गेले. तिथे त्यांना महाग सांगितले, त्यामुळे मग त्यांनी व्हेज थालीच पार्सल घेऊन आले होते. मग आम्ही दोघांनी जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर मला दुपारी जायचे होते पेशंटच्या घरी इंजेक्शन द्यायला. तर मग मी पेशंटच्या घरी आले, इंजेक्शन वगैरे देऊन झालेलं होतं. आणि मग आम्ही आलो घरी आल्याच्यानंतर मग आराम वगैरे केला. त्यानंतर मग मी संध्याकाळचे कामं वगैरे करून घेतले होते. आणि त्यांना जायचं होतं संध्याकाळी नाईट ड्युटीला. तर ते म्हटले चल आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊया म्हणून. तर मग म्हटलं काय खाणार? तर ते म्हटले चल तुला तुझ्या आवडीचं पाणीपुरी चारते म्हणून. तर पण मला संध्याकाळचा त्यांच्या टिफिनचा स्वयंपाक करायचा होता, त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, आपण नेहमीच पाणीपुरी बाहेर खातो, तर तुम्ही पार्सलच घरी घेऊन या. तर मग त्यांनी पार्सलच पाणीपुरी घरी घेऊन आले होते. त्यांना म्हटलं माझा भात आणि वरण शिजेपर्यंत आपण काहीतरी गेम खेळूया. तर म्हटलं काय, चला पाणीपुरी चॅलेंज लावूया. तर मग त्यांनी मी म्हटलं त्यांना टायमिंग लावून आपण पाणीपुरी खाऊया. तर ते म्हटले नाही, टायमिंग लावून तू जास्त खाशील आणि मी कमी खाईल, तर मग असं नको, आपण दोघांनी सारखंच वाटून घेऊया. मग आम्ही दोघांनी सारखेच वाटून घेतले आणि आमच्या पाणीपुरीचा चॅलेंज स्टार्ट केलेला होता. कसं आहे, ते लवकर जेवण करतात. जेवणाच्या वेळेस ते 10 मिनटाचं जेवण करतात आणि मला 20 मिनटं लागते. परंतु पाणीपुरीच्या वेळेस असं झालेलं होतं की त्यांना पाणीपुरी काही धगतच नव्हती आणि मी पटपट पाणीपुरी खात होते. माझे लवकरच संपत आलेले होते. अशा प्रकारे मी सगळे माझे पाणीपुरी खाऊन घेतलेले होते. ते म्हटलं की नको बाबा, आता चॅलेंज स्टॉप कर म्हणून, कारण की त्याला माहीत होतं की मी हरत आहे म्हणून. मग मी म्हटलं नाही, तुम्हीच म्हटलं होते की आपण सारखीच वाटून खाऊया म्हणून. अशा प्रकारे माझं पूर्ण पाणीपुरी खाऊन झाले होते आणि मग मीच विनर झालो. तर ते म्हटले नाही, तू चिटिंग घेतली, हे घे बाई, तू मला 2 एक्स्ट्राचे जास्त दिले. अशा प्रकारे आमचं पाणीपुरी चॅलेंज संपलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत